बऱ्यापैकी तर सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित माझे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, बंधू, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, वडाळा गावात हा तुमचा गेट टुगेदरचा कार्यक्रम आणि त्याचा पहिला फोन मला जेव्हा सुनीलचा आला तेव्हा मला मनापासून आनंद झाला. कारण याच्या आधी 2 गेट टुगेदर झाले आमचे, बेलगंगेचे, तिकडच्या शाळेंचे. पण वडाळ्यासाठी मला खूप मनापासून असं भरून आल्यासारखं, कारण माझी नोकरी करण्याची पहिलं जे हे होतं ठिकाण होतं ते वडाळा होतं आणि इथून माझ्या खऱ्या अर्थाने माझ्या याला सुरुवात झाली शैक्षणिक शिकवण्याच्या, अध्यापनाच्या याला. आणि खास करून वडाळा गावाचं मला खूप सहकार्य झालं. कारण या वडाळ्यात जेव्हा मी आली त्यावेळेस सगळ्याच दृष्टीने मी खूपच लहान होती, आर्थिक, शारीरिक, इतर सगळ्या याच्याने. आणि या गावात मी स्थायिक राहिली आणि या गावाने तुमची मला वाटतं खूप वर्षांनी मिळाले मला. 96, 97 आणि 97, 98 असे 2च वर्ष, तेवढेच एखादा वर्ष तुमच्या बॅचला शिकवायला मिळालं असेल. नंतर 98 म्हणजे त्याच्यानंतर माझी बेलगंगेला बदली झाली. तर पण त्याच्या आधी मी 92 पासून इथं होती आणि मी इथं स्थायिक होती, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर स्थायिक राहताना ह्या गावाचं खास मला आभार असं वाटतं की ह्या गावाने मला मुलीप्रमाणे प्रेम दिलं आणि माझ्या मिस्टरांना जावायचा आदर दिला होता. त्यांना एक साहेब म्हणून अख्खं वडाळा गाव ओळखायचं. आणि माझ्या मिस्टरांची गाडी सगळ्यात शेवटी वाघरूला वडाळ्याला येणारी मोटरसायकल त्यांची असायची आणि जे काही राहिलेले वडाळ्याचे पॅसेंजर असायचे बस सुटून गेल्यावर, तेव्हा एवढ्या बसेस नव्हत्या, तर त्यांना मग 2, 3 किंवा 4 संख्येने असले तरी ते माझे मिस्टर गाडीवर बसून घेऊन यायचे आणि मला सांगायचे की आज एवढे पॅसेंजर आले. एकदा असा प्रसंग घडला की 3 लेडीज त्यांच्या गाडीवर आपल्या इथल्या वडाळ्याच्या बसून आल्या. घरी आल्यावर त्यांनी मला सांगितलं की आज 3 लेडीज होत्या. म्हटलं नक्की आता उशिराच यायचे, नक्की लेडीजच होत्या का भुतकणी होत्या? 3 तुम्ही कशा बसून आल्या? हे बाई मला काही माहित नाही त्या कशा बसला, पण बसून आल्या. असं खूप छान संबंध ह्या गावाशी होता. तुम्ही हा कार्यक्रम गेट टुगेदरचा कार्यक्रम तुमच्यासाठी ठेवला, पण मी सांगते की हा आमचा सुद्धा शिक्षकांचा गेट टुगेदर झाला. कारण बरेचसे बंधू मला बऱ्याच वर्षापासून भेटले. सर्जा बाबा, रमेश आबा, SS पाटील सर, बाकी सोनवणे सर, RC पाटील सर, परदेश सर यांच्या भेटी होत राहतात. RD पाटील सर, तर मी बोरखेड्याला शेवटी 1 वर्ष मुख्याध्यापिका झाली आणि त्यावेळेस RD पाटील सरांचा, आढाव सरांचा माझा संबंध आला. पण बाकीचे शिक्षक भेटलेच नव्हते. बरेचसे विद्यार्थ्यांचे चेहरे ओळखीचे वाटतात, बरेचसे असं की कुठंतरी पाहिल्यासारखं असंच वाटतं. कारण तेव्हा एवढे होते, हाफ चड्डीवरचे, बिना दाढी मिशीचे, झोडलेले, मारलेले, फटके ठेवलेले. आता बरेच मोठे झाले, खूप प्राऊड वाटतं. एवढे तुम्ही प्रगती केली, स्वतःची पुढं गेलात. खूपच सुंदर, छान. मुलींचीही प्रगती ऐकून छान वाटलं. सुंदरशा गृहिणी झाल्या, छान दिसत आहेत, फेटे बांधून सगळ्यांचं अभिनंदन. खूप वेळ नाही घेत, धन्यवाद. आम्हाला सगळ्यांना लांब पॅन्टच होती, फक्त ललितने लांब पॅन्ट शिवली होती. त्याने एक दिवस घातल्यानंतर घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्रमध्येच पॅन्ट शिवायला लावली सरांना. माझा मी परिचय तर दिलेलाच आहे, पण माझ्या मित्र मैत्रिणींनो, मी सीमा पंडित पाटील, माझं सासर बांगरे, मी पवार कुटुंबातील एक गृहिणी आहे. आज कित्येक वर्षांनंतर आपण या बेंचवर बसलो होतो आणि आताही त्या भविष्यातील असा आपला हा गेट टुगेदर हो. शाळा आणि शाळेतील आठवणी न विसरता येणाऱ्या शिक्षकांनी केलेले लाड आणि तसेच चांगल्या संस्कारात दिलेली शिकवण. सन 2000 साली 10वीची बॅच शाळा सुटल्यानंतर आपण एकमेकापासून दूर गेलो. मित्र मैत्रिणी यासारखाच पुन्हा भेटून खूप आनंद झाला. येतोय शाळेच्या संस्काराची आणि मातीशी जुळलेले नाते पुन्हा बांधले गेले असा विस्मरणीय दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. तर आता मी आमंत्रित करतो आपले सर्वांचे
आवडते माझे मुख्याध्यापक श्रीयुत RC पाटील सर. हे बघा, कार्यक्रम झाल्यानंतर या वडाळे गावातील 2000 या वर्षाची इयत्ता 10वीची बॅच आणि या बॅचने आमंत्रित केलेले माझे सर्व सहकारी, आपले नियोजित अध्यक्ष अण्णासाहेब एम.के. पाटील काही अपरिहार्य कारणास्तव आपल्याला निरोप देऊन गेले. ते अण्णासाहेब सोनवणे सर असतील, परदेशी सर असतील, यशस पाटील सर असतील, RD पाटील सर असतील, पाटील सर असतील, RD पाटील सर असतील, PB पाटील सर असतील आणि सर्वात जवळची व्यक्ती माझ्या या गावातील सर्जेराव आप्पा आणि रमेश आप्पाच्या गप्पा आणि आमची शाळा सर्जेराव असेल आणि सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना तुमचा माझा फारसा परिचय नव्हता, कारण तुम्ही 10वीला आलात तोपर्यंत माझी इथून बदली झाली. परंतु काही विद्यार्थी आहेत माझे परिचयाचे, त्यांचे चेहरे कधी कधी भेट होत असते. त्या भेटीतून ते ओळखीचे असतात. नाही जरी ओळखलं तर ते सहज सांगतात, सर ओळखलं का? मी अमुक अमुक डमुक डमुक. ठीक आहे, ओळखलं, ठीक आहे, काही हरकत नाही. आणि मुलींच्या बाबतीत आम्हाला असा संभ्रम पडतो. माझी नोकरी एक वडाळ्याला आणि बेलंगेला झाली. कुठतरी रेल्वेने प्रवास करताना किंवा बसने प्रवास करताना कोणतरी लेडीज येते, तिच्या कड्यावर एक असतं, हाताला एक असतं, बाजूला एक बॅग असते. सर 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 ओळखलं का? खालीवर बघायला लागतो. नाही बाई, मी काही ओळखलं नाही, मी काही ओळखलं नाही. मग त्या तुम्ही सांगतात मी अमुक अमुक वर्षी या वर्गात आता की तुम्ही नाव सांगतात आणि फक्त तुम्ही नाराज नका व्हायला पाहिजे. हो हो ओळखलं असं म्हणून टाकतो. परंतु काहींना निश्चित ओळखतो. आता ही पोरगी मुलांनी इतकं पक्का वाटतं मोरेला, चांगलं वाटतं तुला. आता असा कार्यक्रम जर घेतला, विद्यार्थी मित्रांनो, आपले गुरुजन वर्ग आणि आपले सर्व मित्रमैत्रिणी आपण एका ठिकाणी जमतो. जमल्यानंतर आमचे सुख दुःख, आमच्या झालेल्या अवयवांवर आघात, जसे माझे डोळे गेले कमी झाले, असे कान पण थोडे थोडे जायला लागले, असे आघात. आणि तुम्ही आपण समोरासमोर येतो. आल्यानंतर एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण होते. या देवाणघेवाणीवरून आता मला असं वाटतं, आजच्या देवाणघेवाणीवरून 2 वर्ष आयुष्य माझं निश्चित वाढलं. अतिशय आनंद होतो. आणि आज किती महत्वाचं काम असलं ते काम माझ्या डोक्यात नाही. आज फक्त शाळा आणि विद्यार्थी. माणसाच्या अंगी कशी केवढंही टेन्शन असलं, आपण जर शाळेत आलो आणि प्रामाणिकपणे जर खडू आणि फळाजवळ गेलो, विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली, तर आपले सगळे ग्रह माणूस विसरून एक जीव होत असतो. तशीच गोष्ट आमची आज या ठिकाणी झालेली. सर्व शिक्षकांची परदेशी सर्व देतो मला शिकवायला. त्यांचं व्याकरण कोणतरी सांगितलं, त्यांचं व्याकरण मी पण कधी कधी कोण काय शिकवतो खिडकीतून बघायचो. ते तुम्हाला असे नेहमी म्हणायचे, काकूने काकाच्या काळ्या कोट्याचे कापड कात्रीने कचाकच कापले, असं वाक्य नेहमी म्हणायचं. सरांनी कापड किती पुनरावृत्तीचं वाक्य होतं ते, नाही का? आणि माझे गणित भूमिती आमचं तर चालायचं, तो काही विषय नाही. पण आमची एक धारणा होती, माझ्या शाळेतील विद्यार्थी चांगला घडला गेला पाहिजे, माझ्या शाळेचा निकाल चांगला लागायला पाहिजे. मित्रांनो, त्यावेळेचे 5 लोक होतो आम्ही. मी, सुतार सर, यशस पाटील मॅडम, परदेशी सर, मला वाटतं RD पाटील सर नंतर आले, अजून एक कोण होतं, PB पाटील सर. इतके हार्डवर्क केलं आम्ही त्या पिरियडमध्ये, खूप मेहनत घेतली आणि शाळेचा अतिशय चांगला निकाल लागला. आणि आपल्या शाळेचा निकाल लागून आपल्या शाळेमध्ये पाटोंडा वाघळीचे विद्यार्थी 10वीला प्रवेश घ्यायला यायचे. तुम्हाला कदाचित आठवत नसेल. म्हणजे एवढी मेहनत घेतली आम्ही. मेहनत घेण्याचं काम एकच, हे आपले विद्यार्थी आहेत, ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत.
अडाणी अशिक्षित पालकांनी यांना आपल्या स्वाधीन केलेलं आहे, यांना आपण चांगलं घडवलं पाहिजे, हाच दृष्टिकोन होता. आम्ही घडवण्याचा खूप प्रयत्न केला. आपण मंदिरात जातो, घंटी वाजतो आणि नमस्कार करतो आणि देवाकडे आशीर्वाद मागतो, पण देवाने आशीर्वाद सगळ्यांना देता देव, परंतु आपलं कर्तृत्व कसं आहे त्याच्यावर तो आशीर्वाद आपल्याला लाभलेला असतो. आम्ही तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्यायचो, पण तुम्ही घरी गेल्यावर काय करायचे, अभ्यास करायचे का, पाठांतर करायचे का, जर तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे केलेलं असेल त्याचं फळ तुम्हाला निश्चित चांगलं भेटलेलं असेल. आणि ज्यांनी समजा प्रयत्न केले, परंतु एक विद्यार्थी बोलला मी 8ला होतो, सायन्सला गेलो, नंतर असं झालं, परंतु तुम्हीच बोलले ना, हा प्रयत्न केले, असे प्रयत्नवादी विद्यार्थी कधी आपल्या आयुष्यात सक्सेस होत असतात. आपल्यामध्ये काही मुलांना काही मुलींना अनेक अडचणी येत असतील. आता मी असं सूचित करतो तुम्हा सर्व मुला मुलींना, तुम्ही सर्वांचा एक ग्रुप बनवून टाका. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अनेक अडचणी येतात, त्या अडचणी सोडवण्यासाठी आपले नातेवाईक खूप कामी पडतात, आपल्याला फार कामी येत नाही. पण अशा वेळेस आपले होतकरू जिव्हाळ्याचे मित्रमैत्रिणी हे खूप सहकार्य करतात, साथ देत असतात. म्हणून या ग्रुपमधील तुमच्या वर्गातल्या सर्व मित्र आणि मैत्रिणींचा ग्रुप तयार करून टाका आणि एकमेकाचे सुख दुःखाच्या देवाणघेवाण करत जा आणि एकमेकाचे जाणं येणं असं सुद्धा ठेवत जा, असं मला वाटतं. तर या ठिकाणी मला वाटतं नोव्हेंबरच्या 22-23 तारखेला शेवरे भेटलो. त्यांनी सांगितलं सर म्हणे असा कार्यक्रम ठेवायचा विचार आहे. ललित भेटला होता. भेट होत असते कधी कधी. सर ओळखलं का? मग ओळखलं, म्हटलं शेवरे सरांचा मुलगा आहे. म्हणजे सर असं आमच्या डोक्यात आहे, काही हरकत नाही, ठेवा म्हटलं, फक्त मला 2 दिवस अगोदर सांगा, म्हणजे मी कुठे आहे काय सांगता येणार नाही, वेळ काढून देईल. म्हणजे मला काही लोकांचे नंबर पाहिजे, मॅडमांपासून परदेशी सर असतील, सोनवणे सर असतील, SS पाटील, RD पाटील, नंतर पीबी पाटील सर यांचे सगळ्यांचे नंबर दिले. पण नेमकं असं झालं, माझं रुटीन काम असं असतं, काही दिवस चाळीसगावला असतो, रविवार माझा आवडीचा असा माझा शेतावरचा असतो. इथेही असताना तेच होतं माझं. मी आज रविवारी शेतावर होतो आणि अचानक आम्हाला सर्जरावचा आणि ललितचा पुन्हा तरी एक फोन आला. सर म्हणे आज कार्यक्रम तुम्ही येत नाही का? तुमचा कार्यक्रम कसला, कुठे? म्हणजे वडाळ्याला असा कार्यक्रम. अवतारकडे पाहिलं, काही हरकत नाही म्हटलं, आपलेच मुलं आहेत, आपलीच शाळा आहेत, आपलीच माणसं आहेत, जायला काही हरकत नाही. मी परस्पर शेतावरून इकडे आलो आणि या कार्यक्रमात तुमच्यामध्ये सहभागी झालो. विद्यार्थी मित्रांनो, आज मला असं वाटतंय आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पहिला गुरु आई वडील असतात, दुसरे गुरुजन असतात, त्यांनी इथपर्यंत तुम्हाला आणून ठेवलं. आता यापुढे तुम्ही सुद्धा गुरुची भूमिका तुम्हाला बजवायची. ती गुरुची भूमिका बजावत असताना काहींचे मुलं असतील, काहींचे नातू असतील, त्यांना व्यवस्थित जपा. तुम्हाला तुमच्या शैक्षणिक कालावधीमध्ये कशा अडचणी आल्या आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केला आणि अजून जर प्रयत्न केला असता तर तुम्ही कुठे राहिले असतात याचा विचार करा आणि ते तुमच्या अपत्यांच्या अंगी येणार नाही याची दक्षता घ्या, जेणेकरून आपलं अपत्य, आपले मुलं मुली कसे शिकतील याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा असं मी तुम्हाला सूचित करतो. आणि मला या ठिकाणी तुम्ही बोलवलं, आमचं यथोच्च सत्कार केला. तुम्ही आता पीबी पाटील सरांचं इंग्रजीचा तास घेणार आहेत. मला असं वाटतं मी जरी शेतावरून आलेलो आहे, मी पण तुमचा भूमिकेचा एक तास घेतो. मला 6 वर्ष झाली. 6 वर्षानंतर आता आम्ही असं म्हणतो साठी झाली, साठी नंतर बाटी होते. मी काल काय खाल्लं सायंकाळी ते मला आठवत नाही, तर 5 वर्षापूर्वी शिकवणं काय होतं ते मला आठवत नाही. परंतु तुमची जिद्द, प्रेरणा याच्यामुळे निश्चितच परमेश्वर माझ्या बुद्धीत भर टाकेल आणि तुमच्या पुढे 10 मिनिटं कमीत कमी मला बोलायची शक्ती परमेश्वर दिल्याशिवाय राहणार नाही. 4 अपत्य आहेत. 4 कसे झाले मी सांगतो तुम्हाला. एक मुलगा आहे, एक मुलगी आणि 2 पिणे आहेत, जुळ्या मुली. इथं असताना झाले होत्या त्या.
मॅडमांना आल्या आल्या सांगितलं, मॅडम म्हटलं आमच्या घरी चोरी झाली. सर किती गेलो म्हणजे किती गेलो, साधारणतः त्यावेळेला 4-1 लाख रुपयाची चोरी झाली. त्याची बाई पण शिक्षक आहे आणि मोठी मुलगी राष्ट्रीय विद्यालयामध्ये शिक्षक आहे. आणि त्या 2 धुळे आहेत ना, त्यांच्यापैकी एक चोपड्याला असते, तिचे वडील तिचे मिस्टर आर्थोय, डॉक्टर आर्थोय, आणि ती चाडी PSC सेंटरला मेडिकल ऑफिसर म्हणून आहे. असं सर्व व्यवस्थित चालू आहे. आणि माझं नातेवाईक असतील, भाऊबंदीचे लोक असतील, तुमच्यासारखे ओळखीचे असतील, कोणी मला निरोप दिला, सर असा असा कार्यक्रम आहे, मी शक्यतो 99% कोणाचाही कार्यक्रम टाळायचा प्रयत्न करत नाही, जाण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यातून माणसाला ऊर्जा मिळते, देवाणघेवाण होतं. त्या देवाणघेवाणीतून आपली बौद्धिक पातळी वाढते, शारीरिक ऊर्जा वाढते. तसेच तुम्ही सुद्धा ते नियोजन करावं, त्याच्यानुसार तुम्ही सुद्धा पालन करावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. तुम्ही सर्वांनी आम्हाला सर्वांना बोलवलं, आमचा यथोचित सत्कार केला. कदाचित शाळेत असताना आमच्याकडून तुम्हाला जोडलं गेलं असेल, बरोबर बोललं गेलेलं असेल, शिडी मारली गेलेली असेल, त्याच्यावर तुम्ही आता माती टाकताय. परंतु मी उकून सांगतो तुम्हाला, ते सर्व विसरा. हे आमचे गुरु, आम्ही त्यांचे विद्यार्थी, गुरु शिष्याप्रमाणे वागा. बस एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट आहे की 2-2 मिनिटं प्रत्येक सरांनी मार्गदर्शन करावं अशी विनंती आहे. तुमचे शब्द ऐकण्यासाठी 2-2 मिनिटं का असे ना मी फक्त एकच गोष्ट, व्यसनापासून लांब राहा. व्यसनापासून लांब राहिले की तुम्ही सुखी व्हा. कारण माझ्या आयुष्यामध्ये मी विद्यार्थ्यांच्या अंत्ययात्रेला गेले तेव्हा वाईट वाटत. असे प्रसंग, अकस्मात आजार वगैरे राहिला ती गोष्ट वेगळी आहे, पण व्यसनामुळे काही प्रॉब्लेम आला तर ती दुःख आम्हाला जास्त होतं. त्याच्यामुळे एवढंच सांगतो, प्रत्येकाने व्यसनापासून लांब राहा आणि इतरांना सुद्धा व्यसनापासून लांब करा. एवढं बोलून माझं 2 शब्द. अबुधाबीला आहे, दुबईला. दुबई जवळचा छोटा देश आहे अबुधाबी. तिथं ती BE झाली, ME झाली आणि जावाई माझे MTech आहेत, ते BPCL आहे. तर BPCL ही भारत पेट्रोलियम कंपनी आणि अबुधाबीची आहे ते अँडॉफ. त्यांचा टाईप झालेला आहे. अँडॉफने त्यांना तिकडं बोलवलेलं आहे. तर चांगल्या मोठ्या पोस्टवर आहे ते तिथे आहेत. माझा मुलगा, ज्याला तुम्ही डुक्कर काय काय लिहायचा, हा मनोज लिहायचा त्याच्या पाठीवर, सर्जेराव आबा लिहायचा. सर्जेराव आबा एक कागद घ्यायचा, परदेशी सर प्रूफ आहेत त्याला, आणि त्याच्या पाठीवरती चिटकायचे. भाऊ तू काय होणार आहे असं त्याला विचारायचं. तो म्हणायचा मी डॉक्टर होणार आहे. त्याचं प्रोनाऊन्सिएशन लहान होता, तर मी डॉक्टर होणार आहे, डुक्कर होणार आहे, हा डुक्कर होणार आहे, मी डुक्कर होणार आहे असं चिटकवायचे. त्याची सर्जेराव सगळ्या वर्गातून त्याची वरात निघायची. म्हशी यायच्या इथे कंपाऊंडमध्ये, खूप गवत राहायचं. त्या म्हशी चारायला यायचे ते, तर तो त्या म्हशीच्या पाठीवर बसायचा, अख्खा कंपाऊंडवर फिरायचा. असं खूप छान आठवणी आहे त्याच्यात. तो BE सिव्हिल झाला, सिव्हिल इंजिनियर. आणि दादा तो भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BARCला, MPCLची एक ब्रांच आहे, 2 ब्रांच असतात. एकामध्ये अणुबॉम्ब तयार होतात आणि एकामध्ये औष्णिक ऊर्जा तयार होते. तर ते MPCLला तो आहे जॉबला. सून जळगावची आहे, मुलगी गोंदूरला दिलेली आहे आणि असं सगळे वेल सेट आहे. वंदन करतो, कारण या विद्या मंदिरानेच आम्हाला सेवेची संधी दिली आणि तुम्हाला शिकवण्याची सेवा मिळाली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथं प्रवेश केल्याबरोबर शाळेतल्या सगळ्या आठवणी तुमच्या डोळ्यासमोर आल्या असतील आणि त्यामुळे आम्हालाही या ठिकाणी तुम्ही नवीन भेटलात आणि ते तुमच्यामुळे ज्यांनी आयोजन केलं तर तुम्हालाही मी धन्यवाद देतो. तसंच मी गावाला पण धन्यवाद देईन, गावातील ग्रामस्थांना, कारण 3-4 गावांना मी सर्व्हिस केली. सगळ्याच गावांना लोक सहकार्य करतात, पण अधिक विशेष सहकार्य वड्या या गावातून पाहायला मिळालं. इथले पालक कधीही नाही इथं आले असतील
त्यांच्या काही समस्या असतील तेवढ्यापुरतं, पण कधी पालकांनी इथं शिक्षकांची हे नाहीये म्हणजे कुठल्याही बाबतीत सहकार्याची खूप भावना दिली. तसं माझे सहकारी मुख्याध्यापक, हा मला एक सांगायचं, शिक्षक म्हणून मी खूप आनंदित जीवन जगलो. जसं माझा विषय इकॉनॉमिक्स होता, या क्षेत्रात मी न येणारा होतो, पण BEd केलं आणि त्यानंतर इथं नोकरीला लागलो मी कोटलीला पहिल्यानंतर इकडे. पण इथं समाधान आहे आणि ते समाधान कशात मिळालं? मुलांमध्ये. लहान मुलं जी आनंदित असतात आणि ते आनंद आपल्याला मिळतो आणि ते खूप उपभोगता आलं मला. आणि त्यामुळे पूर्ण नोकरीमध्ये कधीही खंत वाटली नाही आणि शिक्षक म्हणून खूप चांगलं आनंदित जीवन जगता आलं. तर चेहऱ्यावर हे नाहीये. एक प्रसंग सांगतो. तुमच्या हट्टामुळे श्रावण सोमवार होता आणि रशीद पांत्यावर तुम्हाला जायचं, इथं एक कार्यक्रम ठेवलेला होता. मग ते तुम्ही वर्ग शिक्षकांकडे आणतात आणि ते आम्ही मुख्याध्यापकाकडे घेऊन जातो. सरांकडे सर विद्यार्थी मागतायत, ठीक आहे मध्यस्थी उद्या. शाळा दिली सोडून. सकाळची श्रावण सोमवार सकाळची शाळा बंद होती आणि आम्ही शाळा सुटली, तुम्ही गेलेत. आम्ही इथून बाजूला टर्न घेतला आणि त्यावेळेला वाबळे साहेब होते, विस्तार अधिकारी, आणि त्यांचा दरारा खूप होता. सगळे थोडस त्यांना भीत होते. आम्ही पुढे गेलो. आम्ही साहेब घेतले आणि ते मोठं, आणि त्यांना चिकनगुन्या झाला होता म्हणून तो 4 व्हीलरवर आलेले होते. तर आम्ही उभे राहिलो. गेल्यानंतर साहेब आले, मग आपण थांबा. आम्ही 4-5 जण होतो गाडी. म्हटलं सर साहेब नमस्कार. म्हणजे का हो, शाळा सुटली? म्हटलं हो साहेब. का बरं? श्रावण सोमवार. तेवढ्यात तात्या येऊन गेले मुख्याध्यापक. का हो म्हणे. म्हणजे मला सांगायचं काय, तात्याने सांगितलं साहेब म्हणे श्रावण सोमवार होता, विद्यार्थ्यांची मागणी विसरलं म्हणे, मी येणार होतो. सरांनी सांगितलं साहेब तुम्ही कळवलं नाही मला. पाय हे बोलण्याचं असं कुठं असं का म्हणे, अचानक भेटे आणि संख्या मोजायची असते म्हणे आम्हाला. झाले. पण इथं काय सांगायचंय, त्यानंतर साहेब निघून गेले, त्यांनी काही नाही, पण कुठल्याही शिक्षकांना बोलले नाही का बा तुम्ही असं करता, तुम्ही शाळा सोडायला लावली. म्हणजे हे एकही दिवस त्यांनी कुठलं हे केलं नाही. हे काहीतरी जे नियोजन असतं किंवा आपल्या स्टॉकसाठी, तर या गोष्टी खूप खूप आनंद झाला. सगळे एकत्रित भेटलो आणि सगळ्यांना मी धन्यवाद देतो. असंच तुम्ही आनंदित राहा, तुमचं आयुष्य उज्ज्वल करा आणि जसं आमच्याबद्दल आदर केला तसा आई वडिलांबद्दल आदर करा. मुलींनी आपल्या सासू सासऱ्यांबद्दल आदर, मुलींना 4 गोष्टी आहे, आई वडील आणि सासू सासरे, त्यांचा आदर करा, त्यांचंही हे करा, म्हणजे जेणेकरून हे पुढे पिढ्यात चालतं राहील. या गोष्टी टिकल्या पाहिजेत. ही संस्कृती आपल्याला टिकवली पाहिजे. हे आपल्या हाती आहे. नाही तर काय होतं, आपण बाहेर जातो, शहरामध्ये जातो आणि ग्रामीण भागाकडे लक्ष द्या. ग्रामीण शाळा संस्थेला पण धन्यवाद देतो, त्यांनी ही शाळा सुरू केली, गावाने शाळेला सहकार्य केलं म्हणून आज आपण शिकलोय, आम्ही सेवा करू शकलो. त्यांनाही मी धन्यवाद देतो. आपण आपल्या परीने चांगलं करता येईल ही अपेक्षा ठेवतो. तुमचं जीवन उज्ज्वल यशस्वी हो या शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना थँक्यू म्हणून थांबतो. म्हणजे हॅलो, धन्यवाद. खूप बरं वाटलं. आता ज्यावेळेस सुनीलचा फोन आला मला की सर असा असा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये घ्यायचा आहे, तर मला खूप आनंद आला. कारण की बऱ्याला म्हणजे मी ज्यावेळेस 1991 मध्ये या ठिकाणी रुजू झालो त्यावेळेस आबा होते, परदेश सर, मॅडम आणि माझ्या मते त्यावेळेस फक्त 8वी ते 10वी वर्ग होते इथं. नंतर मग 93-94ला 5वीचा वर्ग जॉईन झाला. त्यावेळेस असं म्हणजे स्वतःच्या याच्यामध्ये असं होतं की जर शाळेमध्ये जर कोणी उशिरा येत असेल तर म्हणजे आम्ही चहाची पार्टी ठेवायचो. बरं बोलवलं, खूप बरं वाटलं. धन्यवाद. आमच्या मेहनतीस मान देऊन साखरीहून आले सर, आपले खूप खूप आभार. आणि आता काय फक्त सर आपणच राहिलेले. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने
व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर 99/2010 चे सर्व विद्यार्थी मैत्रिणींनो, आज जर विशेष कार्यक्रमाचा जो आजचांक आहे ती ज्याप्रमाणे आपल्याला विशिष्ट कार्यपद्धतीनुसार बोलवतात त्यावेळेस थोड्याशा आठवणी येतात, जुन्या आठवणी. आणि जुन्या आठवणी नेमकं पी.बी. अण्णांनी सांगितल्यात. ज्या वेळेस अनेक प्रसंग येतात त्या वेळेस विद्यार्थ्यांना काय ज्ञानदान केलं पाहिजे हे सहजगत्या आम्हाला त्यावेळेस या गोष्टी आठवत होत्या. या आठवत असताना जे कार्य करायचंय ते कार्य निश्चितपणे त्या ठिकाणी केलं जायचं. काही विद्यार्थी असे होते की त्यांना आम्ही सांगून सुद्धा ऐकत नव्हते. कारण सोपानसारखा एक विद्यार्थी ज्यावेळेस मी रविवारी या ठिकाणी यायचो, MCCची त्या ठिकाणी कवायत घ्यायचो, त्यावेळेस त्या विद्यार्थ्याचं त्यावेळेसच वाटायचं की हा खरंच काहीतरी होईल. आणि निश्चितपणे तो त्या ठिकाणी सैनिक म्हणून भरती झाला. पण अपयश काही गोष्टींमध्ये येतं, त्या पद्धतीने त्याला सुद्धा अपयश आलं. असा तो वीरमरण झाला. अशा या गोष्टी आपण सहजगत्या त्या ठिकाणी सांगू इच्छितो. बराच वेळ झालेला आहे. वेळाअभावी आता मी सगळ्यांचा आभार मानतो. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब, माझे सर्व सहकारी बंधू आणि विद्यार्थिनी व विद्यार्थी मित्र, मी 96-97 मध्ये या शाळेमध्ये त्यावेळेला आलो. सुरुवातीला मी 5वी ते 7वी या वर्गाला त्या ठिकाणी शिकवत होतो आणि अतिशय थोडासा कालावधी मला तुम्हाला शिकवण्यासाठी मिळाला. आपले S.S. पाटील सरांची बदली त्यावेळेला झाल्यानंतर मी 8वी 9वी 10वी या वर्गांना हिंदी विषयासाठी शिकवण्यासाठी आलो होतो. तर अतिशय त्या ठिकाणी सुंदर असे चांगले हुशार विद्यार्थी आम्हाला इथं पाहायला मिळाले. विद्यार्थी मित्र, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या चिरस्मरणात जवळजवळ आपण शालेय टप्पे जर पाडले तर 3 टप्पे पडतात. 1ली ते 10वी हा एक टप्पा, दुसरा ज्युनियर म्हणजे 11वी 12वीचा आणि तिसरा म्हणजे सिनियर कॉलेज म्हणतो. परंतु अविस्मरणीय असा लक्षात राहण्यासारखा आपला जो टप्पा असतो 1ली ते 10वी पर्यंतचा. अतिशय आपुलकीने सर्व विद्यार्थ्यांची काळजी घेणारे जर त्या ठिकाणी शिक्षक असतील तर ते या पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला भेटतात. प्रत्येकाचं नावानिशी ओळखणं, कोणाचा मुलगा आहे, कुठं राहतो, त्याचे आई वडील काय करतात, आपल्याला सुद्धा तिथं भीती असते. हे सर आपल्या पालकांना सांगतील म्हणून त्या ठिकाणी. मात्र ज्युनियर कॉलेजला किंवा सिनियर विषयी जीवनाला वळण लागण्याचा आणि संस्कार लागण्याचा महत्वपूर्ण टप्पा तुम्ही इथं यशस्वी करतात. असो, आपल्या घडवण्यामध्ये त्या ठिकाणी सर्वप्रथम वाटा असतो आपले आई वडील आणि त्यानंतर आपल्या गुरूंचा. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगावंसं वाटतं, मित्र त्या ठिकाणी सदैव आपल्या आई वडिलांची सेवा करा. त्यानंतर कुठेही त्या ठिकाणी त्यांची मान खाली जाणार नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी कार्य करा की जेणेकरून त्या ठिकाणी आई वडिलांना अतिशय ताठ मानेने हा माझा मुलगा किंवा मुलगी आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते सांगतील आणि त्यांचा गर्व त्या ठिकाणी जसाचा तसा राहील. एवढं जरी कार्य केलं तर आपल्यासाठी भरपूर आहे. त्यानंतर सरांनी आता तुम्हाला सांगितलं की कोणतेही त्या ठिकाणी व्यसन करू नका, कारण व्यसन हा जीवनाचा त्या ठिकाणी सर्वनाश करतो. म्हणून कायमस्वरूपी व्यसनापासून दूर राहा, एवढीच त्या ठिकाणी मी कळकळीची विनंती तुम्हाला सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बंधू भगिनींना त्या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा, सर्व मित्र आज या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तसेच आपले गुरुजन वर्ग, सर्व शिक्षक, मॅडम, हे सर्व आपल्याला आज लाभलं. यांचं प्रत्येकाने मनोगत व्यक्त केलेलं आहे. तसेच जे मित्र होते, जे कधी आपण आपला दुरावा निर्माण केलेला होता, कधीच एकमेकाला बघितलं तरी पण आठवण फक्त समोर आले तरच फक्त आपण एकमेकाला ओळखत होतो. परंतु सुनीलच्या माध्यमातून आणि इतर मित्र ज्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं, त्यांनी सर्वांनी ग्रुप क्रिएट केला आणि सुंदर असं हा प्रोग्राम जो आपण आयोजित केलेला आहे, या प्रोग्रामचं उद्दिष्ट एकच होतं की जे सुखदुःख होते ते शेअर करणं. आणि आपले जे गुरुजन होते, ज्यांनी आपल्याला विद्या सरस्वती त्यांच्या तोंडावर मुखावर आहे
असे सर्व शिक्षक वृंद यांनी आपल्याला शिकवलेलं होतं. त्यांची एक कृतज्ञता म्हणून, त्यांचे उपकार तर कधी भेटणार नाही, परंतु ही फुलना फुलाची पाकळी असे जरी म्हटलं तरी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. परंतु मी तुम्हाला मित्रांनो एकच सांगू इच्छितो की या सर्व प्रोग्राम मध्ये आपण मल्टीमीडियाच्या जमान्यामध्ये आपण दुरावत चाललोय. आपण एकत्र खूप आलो आहोत, परंतु कुठं व्हॉट्सअपच्या माध्यमातून. पण एक वाक्य तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो, दोस्तों के साथ जितने मजे चाहे किया करो, दोस्तों के साथ जितने मजे चाहे किया करो, कि किनारे पर सागर के खजाने नहीं आते, जीवन में दोस्त पुराने नहीं आते, हंसकर जी लीजिए करो इन लम्हों को, क्योंकि दोस्ती के जमाने फिर कभी नहीं आते. म्हणून मित्रांनो सांगतो तुम्हाला, एक दिवशी व्हॉट्सअपचा ग्रुप बघत असताना, गावात बरेच ग्रुप आहेत आणि रात्री आपण आरामात झोपतो आणि संध्याकाळी 9-9:30 वाजता जेवण वगैरे झालं की ग्रुपचा आत बसतो. त्यात कधीतरी एक फोटो येतो समोर आणि खाली लिहिलेलं असतं आवडता मित्र आणि खाली एक वाक्य असतं भावपूर्ण श्रद्धांजली. तसंच आपले 2 मित्र आपल्यातून चालले गेलेले आहेत. ही वेळ कोणाला येऊ नये म्हणून प्रदीप सरांनी आपल्याला खूप चांगलं सांगितलं की व्यसनापासून दूर राहा, व्यसन आयुष्याला खाऊन जातं. म्हणून मित्रांनो सांगतो की जसा आज ग्रुप तयार झालेला आहे, जो ग्रुप क्रिएट केलेला आहे आपण, हा ग्रुप कायमस्वरूपी असाच असायला पाहिजे. आणि आज जे शिक्षक आपल्यासाठी हजर झालेत, विद्यार्थी वर्गात हजर झाले, त्या सर्वांचं मी कौतुक करतो. आणि RC पाटील सर, SS पाटील मॅडम यांनी वेळात वेळ काढून आपल्याकडे हजेरी लावली. कारण की सरांना तर सर बोललेच की मला एकदा रिमाइंड दिलं होतं, परंतु रिमाइंड काही केलं नाही. म्हणून मी त्याची माफी मागतो आणि आभार व्यक्त करतो की तिथपर्यंत आपल्या कार्यक्रमासाठी शेतातून डायरेक्ट इकडे आले. आणि सरांचं जे मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलं, ते त्यांनी आपल्याला 2 शब्द सांगितले, ते सर आम्ही जीवनामध्ये नक्कीच त्याचं आचरण अजून पुढे करू आणि आमच्या हातून घडणारी जी पिढी आहे त्या पिढीला त्यातलं काहीतरी आमच्याकडून देण्याचा प्रयत्न करू. तसेच आपले मुख्याध्यापक, आवडते मुख्याध्यापक जे खूपच जीव लावायचे आपल्याला, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळात वेळ काढून, कारण की सुनीलने त्यांना सांगितलं की 2 महिन्यापासून झोपू दिलेलं नाहीये, पण आता सर आज रात्री आरामात झोप लागेल तरी तो त्रास देणारच आहे बरं का. सर कार्यक्रम कसा झाला तुम्ही तर आमच्यासाठी आहेतच. तसेच परदेशी सर, आता परदेशी सर मला मी भडगावला जात असताना ते भेटतातच आणि त्यांचे चिरंजीव पण मला भेटतात. मी आवर्जून त्यांची विचारपूस करतो. तसं मी सरांचे आभार मानतो की ते वेळात वेळ घेऊन आले. आपले आवडते नांद्र्याचे सर RD पाटील सर यांचेही मी आभार व्यक्त करतो. आणि यमराज सरांच्या बाबतीत एक गोष्ट सांगू इच्छितो. सरांनी जेव्हा सर आपल्याकडे जॉईन झाले होते त्यावेळेस आपल्या गावातील एक नाटिका कंपनी होती. त्या नाटिकेमध्ये आपल्या गावातील 2-3 जण मुलीचा पाठ करायचे आणि सरांनी एक नाटिका बसवलेली होती. एक तर गोंडगाव आणि वडाळा याच्यामध्ये स्पर्धा लागायची सर, बरोबर आहे नाटिका. तर एक नाटक माझ्या लक्षात आहे, रक्ताचा टिळा मुलाच्या हातून बापाचं खून, ती तर तुम्ही बसवली होती आणि आपल्याच घराच्या बॅक साईडला चौकात ती नाटिका व्हायची. पिरचल रतन सर गुरुजी ते पण बरेच आवर्जून राहायचे. सरांनी जय बाबांच्या माध्यमातून गावात बरेच उद्बोधक कार्यक्रम घेतले होते आणि खूप छान असं त्यांचं सहकार्य पण होतं. तुम्हाला आठवत असेल सगळ्या मित्रांना, आपण आपल्या गावाच्या हायवरून बादल्या भरून आणायचो शाळा सारण्यासाठी, बरोबर आहे. त्यामध्ये नाना तुला काहीतरी चक्कर आले होते वाटतं, सर खूप घाबरून गेले होते. अशा जुन्या खूप आठवणी आहेत. तर मी सरांचा पण आभार मानतो की ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि आमच्या शब्दाला मान दिला. तसं RD पाटील सर, सर आपल्याला सरांचं 1च वर्ष मार्गदर्शन लाभलं, त्यांचं पण मी आभार मानतो. तसेच आपले सगळ्यांचे आवडते सर अण्णा पी अण्णा यांचं पण मी, पी पाटील सर, पी पाटील सरांचं इंग्लिशमुळे आज सगळ्यांचं इंग्लिशवर प्रभुत्व आहे. तसंच बघायला गेलं तर नितीनचं आधी सगळ्यात जास्त फोकस इंग्लिशवर राहायचा, बरोबर. काहीतरी एक स्पेलिंग सांगून द्यायचं आणि बस ती रात्रभर घोळत बसायचो आपण, ती कुठं सापडते का, त्यावेळेस डिक्शनरी काही होतं नाही, बरोबर. तर अण्णांचा पण मी आभार मानतो. तसेच SS पाटील सर यांचेही मी आभार मानतो. तसेच आपले कर्मचारी ज्यांनी आपल्याला अहोरात्र मेहनत करून पाण्यासाठी रेल्वेच्या त्या पलीकडे या पलीकडे पाणी आणत होते आणि आपल्याला पाणी पाजत होते, असे आपले रमेश अण्णा आणि सर्जराप्पा यांचेही मी आभार मानतो. तसेच आपल्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष होते अण्णासाहेब यांनी वेळात वेळ करून थोडा तरी वेळ आपल्याला दिला, त्यांचं पण मी आभार मानतो. आणि कार्यक्रम जो आहे अजून काही संपलेला नाही, फोटो सेशन बाकीच आहे, परंतु हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आता सुरूची बोलण्याचा सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे. आणि
ठीक आहे. आणि पोपट आहे मी मला वयाची मुलगी असताना मला म्हणाली मला 2 मुलं एक मुलगी आणि एक मुलगा. माझ्या मुलगीचं लग्न झालंय. तिला आजी पण झाली तिला मुलगी झाली. ती राहायला पनवेलला मुंबईला आहे. तिचे मिस्टर गंदेवाईके आणि मुलगा आहे. मुलगा BSc आहे 14वीला. जशी 57च्या उठावाची ठिणगी पाडली होती मंगल पांडेने, तशी या स्नेह संमेलनाची ठिणगी पाडली होती सुनीलने. त्यामुळे सगळ्यांकडून अशी इच्छा व्यक्त आहे की सुनीलचा देखील आता सत्कार झाला पाहिजे. त्यामुळे मी सुनीलला आमंत्रित करतो आणि आपल्या सर्व गुरुवारांना विनंती करतो की त्यांनी सुनीलचा सत्कार करावा. बेत्रिक 6 बेचूक 8 देख बे आई 1 रुपया दे बे दुनी 4 कंटाळा फार बेत्रिक 6 बडा शाळेत जा पाठ नाही केला गणिताचा पाडा मास्तर म्हणे उद्बश काढा पाठ नाही केला गणिताचा पाडा मास्तर म्हणे उद्बश काढा आई म्हणे शाळेत जाणं बाळा आई म्हणे शाळेत जाणं बाळा अनेक नंबर होती माझी शाळा 1 नंबर होती माझी शाळा सुट्टी व्हायची जेवायची खिचडी मग खायची शर्यत लागे धावायची खो खो मग खेळायची गट्टी ते गट्टी धर्माय शक्ती एलो नको जास्ती करू नको मस्ती आटली बाटली दुधाची कॅटली माय नाव घेतो तुला लाज नाही वाटली नाही गेला गणिताचा पाडा मास्तर म्हणे उद्बश काढा पाठ नाही गेला गणिताचा पाडा मास्तर म्हणे उद्बश काढा आई म्हणे शाळेत जाणं बाळा आई म्हणे शाळेत जाणं बाळा 1 नंबर होती माय शाळा 1 नंबर होती माय परिपाठाची तयारी रोज कोणी कष्ट कोणी जो विचार पुरा आठवडा आम्ही वाट पाहू कधी येते शनिवार खेळ खेळत कमी पडे आम्हाला मग रविवार आई शाळेत जायला माग लागे दिवस तो सोमवार बेक बेन बेदुनी 4 मास्तरचा खाल्ला मार उद्बश आम्ही काढू कंबर लागून पार बेक बेन बेदुनी 4 मास्तरचा खाल्ला मार उद्बश आम्ही काढू कंबर लागून पार बाई मला बित खरवड वाडा बाई मला बित खरवड वाडा 1 नंबर होती माय शाळा 1 नंबर होती माय वाट पाहत होतो मधातल्या सुट्टीची आणि मॅच खेळू आम्ही कबड्डीची चॉकलेट काही आम्हाला भेटे ना मग खात होतो आम्ही बसलंय करना सकाळी परिपाठ जनगण मन होते आणि 5 वाजता होते राष्ट्रवंदना दिसलो जरासी बी मस्ती करताना बी मास्तर जोडपे देदना आई म्हणे शाळेत जाणं बाळा आई म्हणे शाळेत जाणं बाळा 1 नंबर होती माय शाळा 1 नंबर होती माय शाळा
एक नंबर होती माय शाळा, एक नंबर होती माय. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे नडायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, धणका तुम्हाला सोचायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. हो अपनी यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी, अपनी यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी. बॉन्ड आपला सॉलिड हाय, रूप आपला ट्रेंडिंग हाय. दोस्ती आपली तुटणार नाय, सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. भांडण करून पुन्हा गोड होतात काय, गोवा प्लॅन करून नेहमी सक्सेस होतच नाही. ग्रुप आपला डेंजर हाय, गॉसिप रोजच करतात काय. लफडे लोचे नेहमीच हाय, पण बॉन्डिंग कधीच तुटणार नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. आपली यारी आपली यारी आपली यारी. दोस्त है तू अपना, जान से प्यारा है. जान है तू अपनी, तू सबका दुलारा है. तू गेल्यावर काय करू, मस्ती सांग कोणाशी करू. आमचा आता बघा शब्दांच्या जाती किती आहेत कोणाला माहिती? 8 जाती. व्हेरी गुड. हा कोण सांगतं? जवळ सगळ्यात माहिती. नामाची व्याख्या कोण सांगतं? नामाची व्यक्ती या ठिकाणाला दिले गेलेले नाव म्हणजे नाम. बघा एखाद्या व्यक्तीला स्थळाला जे नाव दिलं जातं त्याला नाव असेल. क्रियापदाची कोण सांगतं? शूटिंग चालू आहे ना.
आज की इस कक्षा में मैं आप सभी का स्वागत करता हूं। जिस प्रकार आर.डी. पाटिल सर ने आपका व्याकरण लिया, उसी प्रकार हम भी यहाँ पर व्याकरण की कक्षा में लेने वाला हूँ। अव्यय लेंगे आप। अव्यय के कुल भेद कितने होते हैं? अव्यय के कुल भेद 4 है। क्रिया विशेषण अव्यय, समुच्चय विस्मयादिबोधक अव्यय। क्रिया विशेषण की परिभाषा आप में से कौन बताता है? परिभाषा ने व्याख्या किसको आती है क्रिया विशेषण की? नरेंद्र, क्रिया के बारे में जो अधिक जानकारी देता है बिल्कुल सही है। बताने वाला शब्द, उसके लिए उदाहरण आप में से कौन उदाहरण बताता है? क्रिया विशेषण का उदाहरण उसने बताया। क्रिया की विशेषता बताने वाला शब्द। वह जोर से बोलने लगा। समाधान जोर से बोलने लगा। मैं भी चलेगा समाधान आता है। जैसे मैं एक उदाहरण आपको बताता हूँ, हाथी धीरे धीरे चलता है। यहाँ पर देखिए क्रिया की विशेषता, क्रिया क्या है? चलता है। संज्ञा कौन सी है? संज्ञा ने नाम को हिंदी में संज्ञा कहते हैं। संज्ञा किसे कहते हैं? यानी हाथी संज्ञा हो गई। तो क्रिया की विशेषता बताना, क्रिया ने चलता है। कैसे चलता है? वह धीरे धीरे। ये शब्द क्या हो गया? क्रिया की विशेषता बताने वाला शब्द। तो धीरे धीरे ये हो गया। और सर याद आनी चाहिए। Future tense, simple future tense, future continuous tense, and future perfect tense, future perfect continuous tense, and past tense, simple past tense, past continuous tense, past perfect tense, past perfect continuous tense. Now tell me simple present tense examples. Simple present tense. Sir. Sunrises in the sky. Sunrise. Yes. Sunrise. Another. I eat a man. I Eat a man. I eat man. Simple. आज आपण एका चांगल्या विषयावर बोलूया. आणि तो विषय आहे की ज्या गोष्टींमुळे आपल्याला आजकाल जे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे आणि अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागत आहे. निसर्गाचे ऋतुमान बदलून गेले. ऋतू किती आहेत सांगा बरं? 3 ऋतू. कोणकोणते? पावसाळा, हिवाळा, उन्हाळा. बरोबर आलेला आहे. हिवाळा म्हणून जाईल. पाऊसही पडतो, उन्ही अगदी बरोबर बोलला. आणि हे कशामुळे होत आहे? निसर्गाचा समतोल बिघडलेला. आणि मग निसर्गाचा समतोल बिघडण्यामध्ये मूळ
सगळ्यात महत्वाचं भूमिका ही कशामुळे बिघडली बघा, झालेली वृक्षतोड. सर्वात आधी मानवाने मोठ्या प्रमाणात विकासाच्या नावावर मोठे मोठे शहरं बांधण्याच्या नावावर, रस्ते बांधण्याच्या कामातून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली, जी आपल्या बाबांच्या वडिलांनी लावली असतील, म्हणजे चौथ्या पिढीने लावलेली झाडं या पिढीत मोठ्या प्रमाणात तुटली आणि त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे आणि त्याचा परिणाम मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात उष्णता झाली. असमतोल असा झाला की हिवाळ्यामध्ये उन्हाळा आला आणि उन्हाळ्यामध्ये पावसाळा आला आणि पावसाळ्यामध्ये उन्हाळा आला, म्हणजे सगळे ऋतू सगळे बदलत गेले आणि त्याचा परिणाम शेतीवर झाला आणि मानवी जीवनावर झाला. आजकाल आपण पाहतो की आपल्या घरामध्ये आधी आपले वडील जेव्हा तरुण होते तेव्हा अगदी फॅन सुद्धा आपल्या गावात नव्हते, घरात लाईट नव्हती, आपल्या काळात फॅन आले, आता नंतर फॅनचं कूलर आले, पण आता कूलरने सुद्धा काही लोकांना एसी लावावा लागत आहे आणि हे सगळं कशामुळे झालं, पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे. आणि मग ही परिस्थिती जर आपल्याला व्यवस्थित करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात महत्वाचा जी भूमिका आहे म्हणजे वृक्षतोड झाल्यामुळे झालेली आहे आणि आपल्याला झाडं लावावी लागतील. आणि ऐका नाही, ती जी कविता आहे ना, एक झाड लाव मित्रा त्याला पाणी घाल. सर्वांनी नक्कीच एक प्रयत्न आहे, मी चला ओके. मराठीમાં सांग रे. अरे दारू पितात दारू प्यायची सवय राहते, असं करत करत 90 वर्षाचे होऊन जातात. मी विचार करतो दारू एवढे 90 वर्ष झाले आपण इथं काही झालं नाही, जातो तू आता 90 वर्षाचा झाला म्हणे, तुला अजून काही त्रासच नाही म्हणे, तुला आहे ना म्हणे तुझ्या वयामानानुसार तुला 2 आधार द्यावे लागतील म्हणे. हो, एक आधार असं आहे म्हणे, ग्लास धरताना हात थरथर करल म्हणे. हो, आणि एक तुझी म्हणजे तुला विसर पडल म्हणे, कुठल्याही गोष्टीचा विसर पडल म्हणे. तो सांगतो किंवा तुला पण 10 आधार पडले, थांब म्हणे मी मित्राला फोन करतो म्हणे, विचारतो म्हणे खरं म्हणे असं असं देव सांगताय म्हणे काय करू म्हणे. मित्र पटकन सांगतो तू आहे ना म्हणे तो थरथर हात थरथर करतो, तो आधार सांग म्हणे. मग का बरं म्हणे, हात थरथर करत जास्तीत जास्त 2-4 थेंब इकडे तिकडे पण संध्याकाळी बाटली कुठे ठेवली तेच जर सापड कळालं नाही तर मग टेन्शन कुठे म्हणे. बरोबर आहे ना, बाटली सापडायला पाहिजे, बाटली महत्वाची म्हणे, म्हणून म्हणे हात थरथर. आम्ही 3 जण सांगायचं सांगा. हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे,
सर्कस गोल 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 जाऊच्या खोई गोल 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 प्रत्येक चक्कर मारायची दूर 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 कागदाचे विमान उडते भूर 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 आई मला खेळायला जायचे जाऊ दे डबा नदीमध्ये पवायला जायचे जाऊ दे नवा माझा सगळा